गेम ओव्हर की जॉब ओव्हर हा प्रश्न आता भारताच्या ऑनलाईन स्किल गेमिंग उद्योगासमोर उभा राहिलाय. सरकार रिअल मनी गेमिंगवर बंदी आणण्याचा विचार करते आणि यामुळे उद्योगात प्रचंड खळबळ उडाली आहे. ऑल इंडिया गेमिंग फेडरेशन, ई गेमिंग फेडरेशन आणि फॅन्टसी स्पोर्ट्स फेडरेशन सह अशा अनेक संघटनांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना थेट SOS पत्र लिहून हा निर्णय रोखण्याची मागणी केली. त्यांचा स्पष्ट इशारा आहे, ही बंदी आली तर गेम संपणार नाहीत, पण नोकऱ्या मात्र नक्कीच संपतील. वेगाने वाढणाऱ्या या गेमिंग क्षेत्राला मोठा धक्का बसेल. 2 लाखांहून अधिक नोकऱ्या धोक्यात येऊ शकतात. शिवाय भारतातील खेळाडू सुरक्षित आणि नियमनबद्ध प्लॅटफॉर्म सोडून थेट अनियंत्रित ऑफशोर वेबसाईटकडे वळतील, ज्यामुळे फसवणूक आणि सायबर गुन्ह्यांचा धोका वाढेल. उद्योग संघटनांचं म्हणणं आहे की सरकारनं सरळ बंदी घालण्याऐवजी योग्य नियमन आणावं. त्यामुळे महसूलही टिकेल आणि खेळाडूही सुरक्षित राहतील. आता सगळ्यांच्या नजरा सरकारकडे टिकून आहेत. हा निर्णय खरंच येणार का? आणि आला तर देशातील गेमिंग इंडस्ट्रीचं भवितव्य काय? गेम ओव्हर होणार की जॉब ओव्हर?